रुपाली साकडकरांची बहीण प्रतिभा साकडकरांची शिर्डी पोलीस स्थानकामध्ये चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा साकडकरांसह त्यांच्या मुलाच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलं होतं। प्रतिभा साकडकरांसह त्यांचा मुलगा तन्मयची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। साकडकरांच्या नावे असलेल्या 4 खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याचं समजलं आणि या 4 खात्यांमधून जवळपास 2,40,00,000 रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार झालेत। या खात्याची पडताळणी करण्याकरता पोलिसांनी प्रतिभा साकडकर यांना नोटीस बजावलेली होती आणि त्यामुळे ही खाती कुणी उघडली या संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे। सखोल चौकशी होईल, तपास होईल आणि या चौकशीमधून आता काय निष्पन्न होतं याकडे लक्ष असेल। रुपाली साकडकरांची बहीण प्रतिभा साकडकरांची शिर्डी पोलीस स्थानकामध्ये सध्या चौकशी सुरू आहे। प्रकरण काय होतं? समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा साकडकरांसह त्यांच्या मुलाच्या नावे 4 खाती होती। बंधू बाबा अशोक खरात विरोधात नाशिक येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डीतही त्याने जमीन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता आणि ह्या जमीन फसवणूक प्रकरणाचा तपास पोलीस करत असताना त्यांना एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली होती की समता बँकेत अशोक खरात नॉमिनी असलेले तब्बल 100 खाते होते आणि ह्या खात्यात चाकणकर नावाची जी आहे ती 2 खाती असल्याचंही समोर आलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता रुपाली चाकणकर यांच्या ज्या भगिनी आहे त्यांची 2 खाती आणि त्यांच्या मुलाची 2 खाती जी आहे ती ह्यात असल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहे ज्या प्रतिभा चाकणकर यांनाही चौकशीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनला येण्याची नोटीस पाठवली होती। त्यानुसार प्रतिभा चाकणकर जे आहेत ते आता शिर्डी पोलीस स्टेशनला आज सकाळीच 9 वाजता दाखल झालेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगाही असल्याची माहिती समोर येते आणि एकंदरीतच ह्या सर्व खात्याच्या प्रकरणात जी 4 खाती आहे ज्या 4 खात्यामधून 2,40,00,000 रुपयाचा व्यवहार झालेला आहे त्या खात्यांच्या बाबत आता रुपाली चाकणकरांकडं पोलीस विचारपूस करतायत, त्यांचं जाब घेणार आहे। रुपाली चाकणकर यांच्या बहीण जे आहे प्रतिभा चाकणकर ह्या काय जबाब देतात हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की याआधी जितक्या खातेदारांची चौकशी करण्यात आली त्या खातेदारांनी मात्र ही खाती आमची नसल्याचं स्पष्ट केलं होतं। या खात्यावर आम्हीच व्यवहार केल्याचं स्पष्ट केलं नव्हतं। आता चाकणकर जे आहेत त्या काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन पोलिसातून ह्या तपासाबाबत काय माहिती मिळते किंवा आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।